क्रमांक 8,325। सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 8,325। सभापती महोदय, छापल्याप्रमाणे। सभापती महोदय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षा मार्फत भरण्यात येणारी जी वित्त विभागाची संबंधित महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ व ब ची मागणी करण्यात आली, पदे पूर्ण भरली जात नाही आणि त्याच्यामुळे सभापती महोदय, उदाहरणार्थ सन 2023 करता गट अ सेवेची जी एकूण 41 पदं होती त्याच्यामध्ये 28 पदं रिक्त राहिली। सन 2024 करता एकूण 43 पदांपैकी फक्त 13 पदं सभापती महोदय फक्त 13 पदं रिक्त राहिली आणि त्याच्यामुळे सभापती महोदय, राज्यसेवा परीक्षेच्या 2024च्या संदर्भात मॅगमध्ये लोकसेवा आयोगाने दिलेली माहितीची प्रतही मी आपल्याकडे पटलावर ठेवतो, पण सभापती महोदय, पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षा व मुख्य परीक्षेतून मुलाखतीचे जे निकाल लावताना स्वतंत्र पात्रता विचारात घेतली जात नाहीये। फक्त प्रवर्ग उपप्रवर्ग निहाय अनुक्रमे 12 पट व 3 पट उमेदवार उपलब्ध होतील इतकेच बघून सर्व सामान्य कट ऑफ रेषा ही निश्चित केली जाते। परिणामी सभापती महोदय, स्वतंत्र पात्रतेचा विचारात घेता प्रश्न विचारा। सभापती महोदय, थोडासा हा जीएडीचा क्लिष्ट विषय असल्या कारणाने थोडंसं सांगणं तुम्ही प्रश्न आणि अनिवार्य वाटतं मला, पण आपण सांगितल्याप्रमाणे सभागृहाचा वेळ महत्वाचा आहे त्या दृष्टिकोनाने मी अतिशय थोडक्यात याच्यामध्ये प्रश्न मांडतो की महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवेच्या पदांकरिता स्वतंत्र पात्रता असल्याने स्वतंत्र केडर झालं तर हा मुद्दा निघाली लागेल। आपण महाराष्ट्र वित्त लेखा सेवा करिता स्वतंत्र केडर करणार का, आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपण जे एकंदरीत सर्व पदवीधारकांना आपण याला स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कॉमर्स या बॅकग्राऊंडच्या मुलांसाठी हे स्पेसिफिक घेणार का, आणि या संदर्भातलं आपण स्वतंत्र पात्रतेचा विचार केवळ अंतिम निकाल लावताना केला जातो, तो स्वतंत्र पात्रतेचा मुख्य परीक्षेकरिता 12 पट व मुलाखती करता 3 पट उमेदवार न घेता त्याला आपण योग्य त्या संदर्भातलं शिथिलता आणणार का? सन्मान्य सभापती महोदय, माननीय सदस्य निरंजन डावखरे साहेबांनी जो प्रश्न विचारला त्या संदर्भामध्ये सभागृहाला आणि त्यांना सांगू इच्छितो की पूर्वी 2012च्या पूर्वी अशीच पद्धत होती, परंतु 2012 नंतर आपण BA कॉमर्स वगैरे अशा पद्धती CA आणि अशा पद्धतीची अर्हता ठेवली। त्यानंतर काय लक्षात आलं, त्यानंतर असं लक्षात आलं की यामध्ये मेरिटचे लोक येतच नाही, आधी पदच भरले जात नाही आणि साधारणतः जर आपण या ठिकाणी अभ्यास केला तर जेवढे काही भारताचे नियंत्रक व महालेखापाल तसंच IRS GST अशा स्वरूपात जेवढे पद आहे कुठेही अशा वाणिज्याची अट कंपल्सरी नव्हती। 2012ला ती आपण राज्यात लागू केली होती, परंतु लागू केल्यानंतर असं लक्षात आलं की या संदर्भामध्ये एक तर मेरिटचे उमेदवार मिळत नाही आणि जर मेरिटचे उमेदवार मिळाले तर फक्त ते काही कालावधी करता त्या ठिकाणी येतात, वर्ष 2 वर्षामध्ये तो तिथे राहून परत दुसऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेऊन ते पद परत रिक्त होते। त्यामुळे या संदर्भामध्ये सर्व गोष्टीचा सर्व बाबींचा विचार करून जे राज्याच्या किंवा देशाच्या इतर ठिकाणी जे धोरण आहे तो धोरण आपण या ठिकाणी अवलंबलं आहे आणि त्यामुळे कुठलाही ग्रॅज्युएट अशा पद्धतीच्या टाकलेला आहे जेणेकरून मेरिटचे विद्यार्थी मिळतील आणि पद भरले जातील। कुठलंही जे काम या संदर्भामध्ये आहे तो फक्त अकाउंटिंगचं नाही आहे तर सर्व समावेशक कार्यालयीन काम आहे। त्यामुळे शासनाने या संदर्भामध्ये पुनर्विचार करून हा निर्णय घेतलेला आहे आणि यात जास्तीत जास्त गुणवत्तेचे उमेदवार आपल्याला घेता यावे आणि हे पद भरता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जो घेण्यात आलेला निर्णय तो योग्य आहे। त्यामुळे या संदर्भामध्ये तूर्त तरी पुनर्विचार करण्याची गरज वाटत नाही।